जय जिनेंद्र सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पपईची बर्फी। आज आपण एक कच्च्या पपईची रेसिपी पाहणार आहोत। आता साल काढून घ्यायचंय, हे असं साल काढून घ्यायचंय। आता याचं खीस करून घ्यायचंय। 250 ग्राम खीस आहे। या कढईमध्ये तूप घालून घ्यायचंय 2 चमचे। हे खीस ह्याच्यामध्ये घालून घेऊया। ह्याला छानपैकी परतून घ्यायचंय। हे छानपैकी परतून झालेलं आहे। आता ह्याच्यात 250 ग्राम साखर घालून घ्यायचंय। ह्याच्यात 1 पाव दूध घालायचंय। ह्याच्यात आता इलायची पूड घालून घ्यायचंय। मधून मधून ह्याला हलवतच राहायचंय। तुम्ही ह्याच्यात दुधाऐवजी खवाही घालू शकता। या ताटामध्ये थोडंसं तूप पसरून घ्यायचंय। हे झालेलं आपल्याला काढून घेऊया। आता याला थोडं पसरून याला थंड होऊ द्यायचंय। हे थंड झालेलं आता याला कट करून घ्यायचंय। हे झालेलं आता याला अजून थोडं थंड होऊ द्यायचंय। हे झालं आपलं पपईची बर्फी तयार। थोडं टेस्ट करून बघा। वाव, खूप यम्मी। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।